प्रत्येक होममेकर ही घराचा कणा असते. ती घर चालवत नसते, तर तिच्यामुळेच घर चालत असते. ती पैसे कमवत असो वा नसो, ठराविक बजेटमध्ये संसार चालवणं ती उत्तमपणे जाणत असते. त्यामुळेच घराची आणि बाहेरची जबाबदारी हसतमुखानं सांभाळणाऱ्या सगळ्या होममेकर्सच्या स्पिरिटला सलाम करण्यासाठी क्रिसेंट साजरा करतोय होममेकर्स डे. आजच्या या विशेष भागात आपल्यासोबत आहेत क्रिसेंटच्या असोसिएट मयुरा आकटे. मयुरा, या स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मयुरा, तुझ्याविषयी सांगशील थोडक्यात? म्हणजे तू क्रिसेंटसोबत गेली काही वर्ष आहेस मला वाटतं, आणि याआधी पण वेगवेगळे जॉब केलेस, तरी होममेकर असण्याचा पण अनुभव आहे तुला? हो, डेफिनेटली. जसं मागच्या पॉडकास्टमध्ये पण मी सांगितलं होतं की मी लवकर नोकरीला सुरुवात केली आणि नोकरी करत मी माझं शिक्षण पूर्ण केलं. तर लायब्ररियन असो, मार्केटिंग असू दे, किंवा ETVवर सूत्रसंचालिका, त्यानंतर व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, असे वेगवेगळ्या क्षेत्रात मी काम केलंय. आणि आता क्रिसेंटबरोबर एक 7-8 वर्ष झाली मी आहे. पण खरं सांगायचं झालं तर मधला काही काळ जेव्हा आम्ही बेबी प्लॅन करत होतो त्यावेळेला मी माझी मुलगी 1 वर्षाची होईपर्यंत ब्रेक घेतला होता. आणि त्यानंतर 2-2.5 वर्ष आम्ही जेव्हा मुंबईला होतो तेव्हा मी फुल टाईम होममेकर होते. पण मी तुला सांगेन की फुल टाईम होममेकर हा जास्त चॅलेंजिंग आहे. नाही, खरंच सांगते. कारण तिथे आपण ऑफिसला किंवा कामाला जाणारी जी बाई असते, ठीक आहे, ती त्या वेळेपुरता काम करते, आता झालं माझं काम, घरी आल्यावर तेवढं झालं, आवरलं, संपलं. पण होममेकर जेव्हा तुम्ही असता तेव्हा 24/7 तुम्ही त्या घरात बांधल्या गेलेला असता. प्रत्येकाशी तुमचा जो कनेक्ट 24 तास येतो, तर ती जी नेव्हर एंडिंग कामं. आणि मला त्यावेळेला कळायचंच नाही की मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा मी हे सगळं आवरून संपायची माझी कामं, आणि जेव्हा मी घरी होते मला 24 तास कमी पडायची. म्हणजे फ्रँकली ते टफेस्ट जॉब आहे. पण आता मला हेही सांगायचं आहे या माध्यमातनं की आज आपण होममेकर्स डे जो सेलिब्रेट करतोय, माझ्यासाठी प्रत्येक स्त्री, म्हणजे ती बाहेर पडून कमवून आणणारी असू देत किंवा नसू देत, ही होममेकर असतेच. कारण ती आज जॉबला जरी गेली तरी घरी आल्यावर पदर खोचून तिला कामाला लागावंच लागतं. भलेही घरातल्यांचा सपोर्ट असतो त्यामध्ये, पण तरीसुद्धा आज ती बाहेर काम करते म्हणजे घरात काही करायला लागत नाही असं नाही आहे. सो मला वाटतं प्रत्येक स्त्री ही होममेकर असतेच. आणि हे मी लग्न झालंय नाही झालंय हे म्हणतच नाही. आता ज्या मुली एकट्या राहतात बाहेर, हो, त्यासुद्धा होममेकर, म्हणजे घरी आल्यावर, रूमवर आल्यावर किंवा हॉस्टेलवर गेल्यावर त्यांना त्यांची कामं करायलाच लागतात. आणि इनफॅक्ट बाहेर राहिल्यावर जबाबदारीही जास्त वाढते. तर माझ्यासाठी होममेकर, मी ब्रॉड अँगलनी बघायला गेलं तर प्रत्येकच स्त्री मी म्हणेन ही होममेकर आहे. वा, म्हणजे मला असं म्हणायचं की तू होममेकरची जी डेफिनेशन ब्रॉड केलीस आणि ती उलगडून सांगितलीस आपल्या सगळ्या श्रोत्यांना, तर ही खूप महत्वाची आहे. म्हणजे त्यामुळे हा होममेकर्स डे हा फक्त गृहिणींसाठी, फक्त घरी असणाऱ्या बायकांसाठी नाहीये. अगदी बरोबर. आणि इथे मला एक अजून गोष्ट सांगावीशी वाटते की प्रत्येक होममेकरनी, म्हणजे प्रत्येक स्त्रीनी एक दिवस आपल्यासाठी काढायला काहीच हरकत नाहीये. आपण 365 दिवस काम करतच असतो. एक दिवस स्वतःसाठी घालवायला काहीच हरकत नाहीये. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येकाने सुट्टी काढून एक दिवस धमाल, मजा, मस्ती हे तर आपण करणारच आहोत, त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काहीतरी आपल्याला तिथे मिळणार आहे, हे मी खात्रीशीर सांगू शकते. वा, हे अगदी महत्वाचं आहे. कारण 15 नोव्हेंबरला क्रिसेंट होममेकर्स डे सेलिब्रेट करतोय, त्यामुळे अजून बराच वेळ आहे. त्यामुळे तुम्ही जॉब करत असलात तर आत्ताच रजेचा अर्ज टाकून द्या. एक्झॅक्टली. आणि जर तुम्ही गृहिणी असलात तरीही तुम्ही नेव्हर एंडिंग कामं करताय, 24/7 तुमच्यावर जबाबदारी असते, तर तरीही आत्तापासूनच घरच्यांना सांगून ठेवा किंवा त्या कामांचं विभागणी आत्तापासूनच करून ठेवा की त्या दिवशी तुम्ही नसलात तर तुमच्या अनुपस्थितीत काही अडणार नाही. खरंय. मयुरा, तू आत्ता बोलताना जे म्हणलीस की होममेकर असणं हे जास्ती चॅलेंजिंग वाटतं तुला, पण समाजाचा एकूण बघण्याचा दृष्टिकोन गृहिणींकडे हा आजही कुठेतरी नकारात्मक आहे असं वाटतं तुला? की घरी तर असते किंवा काही मुलंच सांभाळायची असतात, असा एक जो काही काय म्हणतात त्याला की एक हेटाळणीचा सूर कुठेतरी असतो, तर तो बदलण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून एक रिसेंट होममेकर्स डे सेलिब्रेट करते.
म्हणूनही करते असं म्हणण्यापेक्षा तू हा पॉइंट बरोबर आहे तुझा, की तू जे म्हणालास की थोडंसं दुर्लक्षित आहे. म्हणजे त्याच्यात बायकांना अजूनही सहभागी केलं जात नाहीत किंवा काही अंशी बायका स्वतःहून सहभागी होत नाहीत. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी आता मी जेव्हा आम्ही जातो भेटायला तर आमच्याकडे हे बघतील किंवा त्याला विचारून सांगते किंवा मला याच्यात काही इंटरेस्ट नाही, मला यातलं काही कळत नाही, असं बऱ्याचदा ऐकायला मिळतं. तर मला सांग आधी, म्हणजे या विषयावर येण्याआधी मला सांग, तू लहानपणी कधी लंगडी खेळलायस का? हो. खेळलाय. तर त्याच्यात काय करायचं असतं, एका पायावर आपल्याला लंगडी घालत म्हणजे धावायचं असतं आणि पकडायचं असतं. तर मला सांग, जर का एक 5 मिनिटं लंगडी घालायला सांगितली तर आपण घालू शकतो. अर्धा तास घालायला सांगितली तर काय होईल? पायाला रग लागेल आणि शक्य होणार नाही. रग लागेल. तेच जर का दोन्ही पायांनी तुला पळायला सांगितलं तर आरामात आपण करू शकतो. आरामात पळू शकतो. हो. तर हेच मला म्हणायचं आहे की एका पायावर गाडी चालवण्यापेक्षा जर का आपण दोघांची साथ असेल तर ती सुरळीतपणे होते आणि दोघांचे डिसिजन्स कंबाईंड आपण जर का घेतले तर ते खूप फायद्याचे ठरू शकतात. कारण एका माणसावर तो स्ट्रेस एका माणसाने कॅरी करण्यापेक्षा जर का सहचारिणी पण त्याच्याबरोबर त्याच्यात सहभागी असेल तर तो स्ट्रेस लेवल सुद्धा वाटला जातो. दोघांनी मिळून निर्णय घेतलेले असतील तर ते निर्णय सुद्धा दोघांचे असतील. त्यामुळे मग ते ब्लेम गेम पण होत नाही की मी सांगितलं होतं तू असं केलं, मी सांगितलं होतं तू तसं केलं. तर त्याच्यामध्ये सहभागी केल्यामुळे निर्णय हे दोघांचे असतात आणि हे सगळे लॉंग टर्म निर्णय घेण्यामध्ये दोघांचेही डिसिजन्स खूप महत्वाचे ठरतात. अगदीच. म्हणजे जरी आजही तू म्हणलीस तसं असं चित्र दिसत असलं की यांना विचारून सांगते किंवा याच्या कानावर घालते असं जरी म्हणलं तरी दुसरीकडे जर आपण बघितलं तर अगदी महिन्याच्या वाणसामानापासून ते वर्षातल्या एखाद दुसऱ्या ट्रीपपर्यंत होममेकर्स या उत्तम प्लॅनर असतात आणि त्या प्लॅनिंग करत असतात या सगळ्या गोष्टींचं. बरोबर. तर कसं जमतं हे सगळं होममेकर्सना, तू काय सांगशील? याला मी सांगेन की जन्मतः स्त्री ना ही एक प्रॉपर फायनान्शियल प्लॅनरच असते, मी म्हणू शकते. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरातच बघ ना, आता तुमच्याकडे, आमच्याकडे किंवा कुठल्याही घरात आज एक फिक्स्ड इन्कम येते. त्या फिक्स्ड इन्कममध्ये मग सणासुदीसाठी खर्च असू दे, दिवाळी आता आली आहे जवळ, दिवाळीसाठी मग खरेदी असते, देणं घेणं असतं. लग्न घरी समजा कोणाचं लग्न ठरलं तर बाबा आहेर काय द्यायचं आहे, मग आत्तापासून तयारी करूया. ॲट द सेम टाईम कधी काही एमर्जन्सी आली, काही मेडिकल एमर्जन्सी आली, त्यासाठी पैसे वेगळे ठेवणं, हे सगळं आहे त्या पगारात पुढचा 2-3 महिन्याचा विचार करून ती घरातली होममेकर सगळं व्यवस्थित हँडल करत असते, कुठेही त्याला डेंट न लागू देता. आहे त्या इन्कममध्ये व्यवस्थित सगळं बसवणं हे तिला जन्मतःच मला वाटतं प्रत्येक स्त्रीला हे त्याची काय म्हणू शकतो जाणीव आणि शिक्षण असतंच. खरंय. फक्त शिक्षण नकळत असतं किंवा जाणीव जरी असली तरी ती जेवढी असायला पाहिजे तेवढी नसते का? तर त्या दृष्टीने पण म्हणजे होममेकर्सनी, गृहिणींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या ह्यानी पण क्रिसेंट होममेकर्स डे महत्वाची भूमिका बजावेल असं वाटतं. नक्कीच मी म्हणेन. कारण कसं आहे ना की इथे जेव्हा आपण येतो किंवा मी जसं मगाशी पण म्हणाले की प्रत्येक नवरा बायको दोघं इन्व्हॉल्व्ह असले पाहिजे. नवऱ्यानी बायकोला एखादी गोष्ट कळत नसेल तर ती सोपी करून सांगितली पाहिजे किंवा कळत नाही असं नाही आहे. आज ती जेव्हा एवढा संसार उभा करू शकते तर मग या गोष्टी आपल्याला फक्त ब्रॉडर अँगलने विचार करायचे आहेत. आपले जे फायनान्शियल गोल्स आहे किंवा आर्थिक सगळे हे आहे पोस्ट रिटायरमेंटपर्यंत जर का ती या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकते तर त्या गोष्टींचा सुद्धा ती नक्कीच विचार करू शकते. आणि जेव्हा होममेकर्स डेला आपण जेव्हा म्हणतो की ती स्त्री येणार आहे त्यावेळेला ती होममेकर इथनं नुसतंच म्हणजे मजा मस्ती आणि धमाल हे सगळं तर असणारच आहे, नो डाऊट. पण त्याचबरोबर एक ऊर्जा, आत्मविश्वास त्यांचा वाढवणारा त्यांचं जे काय तिथे त्यांना एक एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. म्हणजे मागच्या वर्षी मी तुला सांगते प्रतीक्षाताई तोंडवलकर, त्यानंतर रुमा देवीजी या सगळ्या आल्या होत्या आणि त्यांनी तेव्हा जेव्हा त्यांच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास आपल्याबरोबर शेअर केला त्यावेळेला अक्षरशः अंगावर काटे आले. म्हणजे एकदा एका स्त्रीनी जर का ठरवलं ना
की मला हे करायचंय, मी उभी राहून दाखवणार आहे. म्हणजे त्यातल्या प्रतीक्षाताई तोंडवलकर त्यांच्यावर खूप एकानंतर एक असे प्रसंग लोटले की त्यांना आज उभं राहावं लागलं मुलांसाठी. आणि त्यांनी SBI बँकेमध्ये पाणी देणाऱ्या कर्मचारीपासून त्या जेव्हा त्याच बँकेतनं जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाल्या, बर. तर तो प्रवास जेव्हा आमच्याबरोबर शेअर केला, मी तुला सांगते अजूनही प्रत्येक क्षण मला त्यातला आठवतोय. खरंय खरंय. त्याचबरोबर रुमादेवीजी होत्या, त्या छोट्याशा खेड्यातनं आणि अल्पशिक्षित होत्या, पण तरीसुद्धा आज त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून त्या आज हजारो महिलांना रोजगार देत आहेत आणि भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा त्यांनी आपलं नाव कमवलंय. वा. तर ही जी प्रेरणा आपल्याला तिथून मिळते किंवा हा जो प्रवास आहे की बाबा एक साधारण गृहिणी काय करू शकते, तर हे करू शकते. हे तिथे जी आपल्याला ऊर्जा किंवा प्रेरणा मिळते ना, ती म्हणजे असं एरवी आपण घरात राहून किंवा बाकी आपण कितीही मोटिवेशनल ऐकलं तरीही तो इम्पॅक्ट तिथे पडत नाही असं मला वाटतं. कारण तिथे त्या दिवशी प्रत्यक्ष जेव्हा त्यांचे सगळे अनुभव आम्ही आय कॉन्टॅक्टनी जे ऐकत होतो किंवा इव्हन नंतरही त्या सगळ्यांशी ओपनली बसून गप्पा मारत होत्या, तर प्रत्येकाने आपले जे सुखदुःख शेअर करणं म्हणतो आपण, तर ते सुद्धा इतकं छान वातावरण होतं की असं वाटलं की होमली आम्ही कुठेतरी सगळ्या सख्या, जरी एकामेकाला पर्सनली ओळखत नसलो तरी तो एक कुठेतरी कॉन्टॅक्ट निर्माण झाला आमच्या सगळ्यांमध्ये. की म्हणजे असं वाटत नव्हतं की आम्ही हा इव्हेंट करतोय आणि ते गेस्ट सगळे आलेले, असं वाटतच नव्हतं. आम्ही सगळ्या सख्याच होतो. मग त्याच्यात 60 वर्षाची असतील, नाहीतर मग अगदी 25शीतली आणि 30शीतली असेल, पण आम्ही सगळ्या खूप त्या दिवशी एक वेगळा अनुभव घेतला. वा. तू आत्ता मागच्या होम मेकर्स डे विषयी सांगितलीस आणि त्या आठवणींना उजाळा दिलास, तर मागच्या वर्षीचा होम मेकर्स डे आणि यंदाचा होम मेकर्स डे काय साम्य आहे आणि यंदाच्या होम मेकर्स डे मध्ये आणखी काय एक्साइटमेंट आहे? ओके. जसं मी आता म्हणाले की आपल्याला ती जी ऊर्जा आहे ती आपण घेऊन जाणार आहोत आणि आपला आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. म्हणजे तिथे तुम्ही आलात की तो एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला जो मिळणार आहे तो शब्दात आपण सांगू शकत नाही, तो फीलच करायला पाहिजे प्रत्येकाने. आणि नवीन काय आहे तर मला वाटतं त्यासाठी थोडं सरप्राईज राहू द्यावं आपण, कारण ते जर का मी आत्ताच सांगून टाकलं तर मग त्याचं नाविन्य त्यावेळेला राहणार नाही. तर तो अनुभवायला मी प्रत्येक स्त्रीला आज इथे आमंत्रण देत आहे की तुम्ही प्रत्येकाने रजिस्टर करून लवकरात लवकर रजिस्टर करा, कारण सीट्स लिमिटेड आहेत. बरोबर. आपला हॉल, तर तिथे नक्की तुम्ही रजिस्टर करून यावं असं मला मनापासून वाटतं. खरं हे जे काही तुम्ही सरप्राईज ठेवलेलं आहे तर त्याची उत्सुकता आहे. त्याच्यामुळे आपल्या लिस्नर्सनाही सगळ्यांना सांगूया आपण की रजिस्ट्रेशन करा आणि हे सरप्राईज काय आहे, हा होम मेकर्स डे काय आहे नेमका, तर तो प्रत्यक्ष येऊन तुम्ही सेलिब्रेट करा. तरीही तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही क्रिसेंटच्या टीमला, मयुराला प्रत्यक्ष संपर्क साधू शकता. मी त्यांचा नंबर शेअर करतो, 9764125533. नंबर परत एकदा नोट डाऊन करून घ्या, 9764125533. आणि या होम मेकर्स डेच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही अतिशय सोपी आहे. या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक गुगल फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म भरून तुम्ही तुमची नावनोंदणी करू शकता. यासाठी कुठलंही वेगळं शुल्क, प्रवेश शुल्क, रजिस्ट्रेशन फी असं अजिबात काही नाही आहे. फक्त तुम्ही एकदा का तो फॉर्म फिलअप केला की तुमचं पार्टिसिपेशन हे कन्फर्म होईल आणि त्या दृष्टीने क्रिसेंटला तुमची अरेंजमेंट करायला सोपं जाईल. आत्ता आपण ऐकलात मयुरा आकटे आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांनी याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, Amazon म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे.
डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. कधी आईचे रूप होऊनी तू घर हे सावरते, कधी पत्नीचे रूप होऊनी संसार सुखी करते, कधी बहिणीच्या रूपात आधार बनूनी राहते, कधी आजीच्या रूपात नातू पण तू खेळवते. किती करते किती सोसते तरी ना कधीही थकते, जरी थकली तरी हसते, तडजोड किती तू करते. ही सलामी आसमानी, ही सलामी आसमानी कृष्ण तुला देते, ही सलामी आसमानी कृष्ण तुला देते. किचन पासून सेव्हिंग्स पर्यंत सर्व निर्णय घेणाऱ्या 10 जणांचं बळ घेऊन घर, ऑफिस अशा सर्व ठिकाणी लढणाऱ्या घराघरातल्या होम मेकर्सना क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनीचा मानाचा मुजरा. म्हणूनच या सर्व होम मेकर्ससाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी 15 नोव्हेंबरला साजरा करत आहे होम मेकर्स डे. जरूर सहभागी व्हा. संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 976412 5533. ही सलामी आसमानी कृष्ण तुला देते.